असतो. मात्र याच दिवसात आज ऑपरेशन टायगरची जसं तुम्ही आधी म्हणाल की चर्चा सुरू आहे. काय नाही, कारण आज शिवसैनिकांना याबाबत देखील स्पष्टता येणार आहे की नेमकं काय झालं या 3-4 दिवसामध्ये. आज वर्धापन दिवस आहे आणि हा वर्धापन दिवस यासाठी देखील महत्वाचा आहे कारण बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. 60व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी तुमच्या माध्यमातून शिवसैनिकांनी महाराष्ट्राच्या जनतेला मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि तुम्हाला जे कुतूहल आहे, तुम्हाला जी क्युरिओसिटी आहे ती मला देखील शिवसैनिक म्हणून क्युरिओसिटी आहे की आज व्यासपीठावर कोण कोण असणार आहे. पण चर्चा अशी होती की ऑपरेशन टायगरची सगळी सूत्र एकनाथ शिंदेनी जरी त्यांनी हलवली असली तरी तुम्ही खूप मोठा रोल याच्यामध्ये केला. मी स्पष्ट पद्धतीनं सांगतो की माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचे या सगळ्या मंडळींशी असलेले मैत्रीपूर्वक संबंध, त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर निर्माण केलेला लोकसभेतला एक आवाका आणि शिंदे साहेबांचे सुपुत्र जरी असले तरी मोदी साहेबांनी त्यांची घेतलेली दखल, या वातावरणामुळे देखील ही सगळी मंडळी आमच्याकडे यायला जी निघालेली आहेत याचं कारण जसे साहेब आहेत तसे डॉक्टर श्रीकांत शिंदे देखील आहेत आणि आमच्यावर ज्या ज्या जबाबदाऱ्या टाकल्या त्या आम्ही पार पाडल्या कारण आम्ही शिवसैनिक आहोत. पण ते सगळे खासदारांना पैसे देऊन विकत घेतले. म्हणजे संजय राऊतांनी ट्विट केलं होतं की 15-15 कोटी आधी दिले, मग ते विमानात बसले, नंतरची पूर्ण 50 कोटी 70 कोटी एवढ्यापर्यंत ती रक्कम त्यांनी सांगितली. ती 4 वर्षापूर्वी पण सांगितली होती 50 कोटी. त्याचा परिणाम काय झाला? काहीच झाला नाही. सगळ्या सत्तेमध्ये आम्ही आलो, अशी पुढची सत्ता देखील आमच्या ताब्यात राहणार आहे. त्याच्यामुळं तुडवा, कोतळे काढा हे काही शब्दप्रयोग त्यांच्या शब्दकोशामध्ये लिहिलेलेच आहेत. त्यामुळे त्याच्यावर आम्ही काय बोलायचं? जनता आमच्या सोबत आहे, मतदार आमच्या सोबत आहे. तुम्ही 4 वर्षापूर्वीचा उल्लेख केला. 4 वर्षापूर्वी ज्यावेळेस शिवसेना फुटली त्यावेळेस तुम्ही बाहेर पडलात, त्यावेळेस एक वाक्य म्हणाला होतं की तिकडे कुणाला जुळवायचं नाहीये, तिकडे कुणाला जुळवायचं नाहीये, सगळे तोड. आताही ती परिस्थिती आहे. तीच परिस्थिती आहे. तुडवापेक्षा जुळवा असतं ना तरी वेळ झाली नसती. पण आज उपमुख्यमंत्री या सगळ्याबाबत बोलतील अशा आशा आहे या सगळ्या प्रकरणावरती. आता माननीय साहेब त्यांच्या भाषणामध्ये काय बोलणार आहे ते मी कसं काय सांगू शकतो? तुम्हाला एक शिवसैनिक म्हणून आशा खात्रीला एक सांगतो की युबीटीचे लोक जशी शिव्या देतात तशी शिव्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.